बाबा हृदयस्पर्शी कथा. सकाळी उठताच मुद्दाम समोरच्या भिंतीला लावलेला हार घातलेला बाबांचा फोटो पाहून श्रुतीचे डोळे भरून आले. आज बाबा असते तर सगळ्यांनी मिळून त्यांचा 61चा कार्यक्रम दणक्यात केला असता. आज श्रुतीच्या बाबांचा वाढदिवस. ते नुकतेच वारले होते आणि त्यामुळे खूप हळवी होती ती. हे तिचा नवरा शशांक जाणून होता. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिला जवळ ओढलं आणि तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शशांक, का रे देवाने असं दुष्टपणा केला? 10 वर्षापूर्वी आई गेली. त्या दुःखातून आता कुठे लग्न झाल्यावर सावरले होते आणि अचानक बाबांचं हार्ट अटॅकने जाणं. मी अगदीच पोरकी झाले रे. आज त्यांचा वाढदिवस 61 साजरी करायची म्हणून मी किती ठरवलं होतं. अगदी हॉल बुक केला होता. नातेवाईक सांगून ठेवले होते. दादा वहिनीही उत्साहाने हो म्हणाले होते. आणि ते बघ, त्यांच्यासाठी आणलेले गिफ्ट तिकडे कपाटात. दरवर्षी न चुकता बाबा फादर्स डेला मला गिफ्ट द्यायचे. पण ह्यावेळी बरोबर फादर डेला त्यांचं 13वं जेवले मी. हे कोणतं गिफ्ट दिलं देवाने मला? सांग ना. मी काय पाप केलं होतं म्हणून आभाळभर दुःख माझ्या एवढ्याशा झोळीत टाकतोय तो? का मला अनाथ केलं त्याने? श्रुती हमसून हमसून रडत होती. असं का म्हणतेस डिअर तू? मी नाही का? दादा वहिनी नाहीत का? शशांक तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला. आहात रे, पण दादाला बाबांची माया कशी येईल? ती काळजी, ते आपलेपण, परकी वहिनी कशी देईल मला? श्रुती म्हणाली. असं का म्हणतेस ग? बघ, उद्याच्या राखी पौर्णिमेला त्यांनी आवर्जून बोलावलं ना आपल्याला. शेवटी त्यांनाही त्यांचा संसार आहेत. तू नको का समजून घ्यायला? चल आवर पटकन, निघायचं ना आज आपल्याला. मी संध्याकाळी ऑफिसमध्ये घ्यायला येतो तुला आणि मग डायरेक्ट जाऊ. नाही म्हटलं तरी 3 तास लागतात जायला. आजची रात्र तुला माहेरी राहायला मिळेल, बरं वाटेल. बाबा गेल्यापासून तू गेलीच नाही माहेरी. आज ते असते तर आपण तिथे असतो 61 करायला. ते बघत असतील, त्यांना वाटत असेल तू माहेरी यावं. असं तोडू नकोस माहेर, शशांकने समजावलं. तोडत नाही रे, पण इच्छा नाही होत. असो, जाऊ आपण आज. ये तू 5 वाजेपर्यंत. श्रुतीने आवरायला घेतलं. श्रुतीचा पूर्ण दिवस मीटिंगमध्ये बिझी गेला. 5 वाजता शशांक आल्यावर ते दोघे निघाले. माहेरची वाट आज का कोण जाणे तिला खुणावत नव्हती. बाबा असते तर आतापर्यंत 10 फोन आले असते. 5 वाजता निघणार आहे माहीत असलं तरी 12 पासूनच फोन केला असता. निघालीस का? किती वेळ? उशीर नको करू. अंधार पडायच्या आत या, हळू या, अशा सारख्या सूचना देत राहिले असते. आई गेल्यापासून आपल्या बाबतीत जरा जास्तच हळवे होते ते. दादा तर काय हॉस्टेलला होता, मग 4 वर्ष नोकरीला बंगलोरला आणि त्याचं लग्न होऊन जेमतेम 1-1.5 वर्ष झालं की माझं लग्न झालं. बाबांना माझी फार सवय होती, त्यामुळे वहिनीचा मात्र एकही फोन नाही. फॉर्मॅलिटी म्हणून बोलावलंय झालं. जाऊन येऊ. शेवटी आई बाबांच्या आठवणी आहेत तिथे. घरावरचा हक्क जरी सोडला तरी आठवणीवरचा थोडीच सोडता येईल. हॅलो श्रुती, निघालीस का? किती वेळ लागेल? काही खाऊ नका बाहेर. सगळा स्वयंपाक रेडी आहे. घरीच गप्पा मारत जेऊ. पलीकडून वहिनी म्हणाली. श्रुतीला बरं वाटलं. गावात शिरताना डोळ्यात आलेलं पाणी तिला लपवता येत नव्हतं. घर दिसू लागलं तसं त्या अश्रूपुढे सारं काही अंधुक झालं आणि उंदके देत तिने गेट उघडलं. गेटचा आवाज येताच वहिनी भाकर तुकडा घेऊन आली. बाबा घेऊन यायचे तसा. दादाला तिने वाकून नमस्कार केला. तसं त्याने तिच्या डोळ्यातलं पाणी बघून तिला पोटाशी धरलं. माहेरी आल्यावर घरभर फुलपाखरासारखी वागडणारी ती आज मात्र शांत होती. एक प्रकारचं परकेपण तिला जाणवत होतं. जेवण गप्पा मारून सगळे झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळीच राखी बांधण्याचा कार्यक्रम करून दुपारी जेवण करून निघायचं असं ठरलं होतं. वहिनीने औक्षणाचं तबक केलं. श्रुतीने राखी बांधली खरी दादाला, पण चेहऱ्यावर मात्र अजूनही हास्य नव्हतं. दादाने ओवाळणीत छान चकचकीत कागदात रॅप केलेलं एक गिफ्ट दिलं आणि म्हणाला, उघड ना आत्ता. श्रुतीने गिफ्ट उघडलं तर तिचा आणि बाबाचा फोटो होता, फ्रेम केलेला. खूप सुंदर बोलका होता तो फोटो. तिला रडू आवरेना. ती दादाच्या खुशीत शिरली. दादाने तिला थोपाडलं. श्रुती म्हणायचे, बाबा तुला, ते तुझ्या पाठीशी आहेतच हे सांगण्यासाठी हा फोटो दिला मी तुला. आवडलं ना गिफ्ट?
हो दादा, खूप छान आहे. बॅगेत ठेवते. श्रुती म्हणाली, थांब, हे पण गिफ्ट घे आणि उघड. दादाने अजून एक गिफ्ट दिलं. दोन दोन कशाला, तिने विचारलं. ह्यावेळी फादर डेचं गिफ्ट राहिलं होतं ना, म्हणून उघडते. श्रुतीने गिफ्ट उघडलं तर त्यात तिचा आणि दादाचा फोटो होता, फ्रेम केलेला. तिला काहीच कळेना. दादा म्हणाला, श्रुती, मी बघतोय बाबा गेल्यापासून तू जरा अंतर ठेवून वागतेस ग. सगळं अचानक झालं. मलाही मोठा धक्का बसला. तुझ्याप्रमाणेच मीही पोरका झालो होतो ग, पण मला व्यक्त होता येत नव्हतं. काहीच कळत नव्हतं. मला खूप गरज होती तुझी, तू इथे असण्याची. पण आता इथे थांबून मी काय करू असं म्हणत तू पाहुण्यांसारखी प्रमाणे निघून गेलीस. मी फार कोलमडलो होतो. त्या धक्क्यातून सावरायला मला तुझ्या वहिनीने बरीच मदत केली. तरीही मला वाटायचं तुझ्याशी बोलावं, पण तू 2-4 वेळा बोलावून घरी आलीच नाहीस. फोनवरही मनमोकळी बोलली नाहीस. तुझं प्रेम, आईसारखी माया फक्त तूच देऊ शकते मला. अगं, इतक्यात विसरलीस आपलं बालपण, सोबत घालवलेले क्षण, ती भांडणं आणि ते प्रेम. तू मनात धरून आहेस की आता कोण माझं तिकडे. क्षणात परक केलंस ग ह्या भावाला. मग यावेळी मी शशांकलाच मनातील घालमेल सांगितली आणि रक्षाबंधनाला तरी घेऊनच ये म्हणून सांगितलं. कालही मी 3-4 फोन केले, पण प्रत्येक वेळी तू मीटिंगमध्ये आहेस सांगत कुणीतरी वेगळंच फोन उचललं. हे खरं आहे, मी तुला बाबांची माया नाही देऊ शकणार, पण एक संधी तर दे. निदान तुला पोरकं झाल्यासारखं तरी नाही वाटू देणार. हा फोटो, बाबा नसले तरी मी आहे तुझ्यासाठी. जाणीव तुला सतत राहावी म्हणून दिला मी तुला. आणि हे बघ, माझ्यासाठी पण करून घेतलाय सेम तसाच. मला तुला माझी मायेची ऊब हवी आहे. बहीण भाऊ असणारे आपण आता वेळ पडेल तसे एकमेकांचे आईबाबाही होऊया. दादाचा कंठ दाटून आला होता. दोघांचाही हात हातात घेत वहिनी म्हणाली, हो ग श्रुती, आनंद वाटल्याने वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होतं. नको अशी समजूत करून घेऊ. तुझं माहेर संपलं. आम्ही सदैव पाठीशी नसलो तरी बरोबर नक्कीच आहोत. हे तुझं घर आहे. इथे कधीही ये आणि हक्काने राहा. परकेपणा मनात आणू नकोस. तसं बघितलं तर तुझा नवरा शशांक मानलेला नात्याने माझा भाऊच ना. मग दोन्ही भावा बहिणींची भेट होत जाईल. राखी पौर्णिमेला वहिनींना देशील ना ही ओवाळणी. राखी पौर्णिमा नव्याने मिळालेली आईबाबा पाहिले आणि ती हसली. वहिनी, थँक्यू म्हणत श्रुती वहिनीच्या मिठीत शिरली. किती एकतर्फी विचार करत होतो आपण. या जाणीवीतून ऑफिसमध्ये फोन करून 2 दिवसाची सुट्टी वाढवून घेत श्रुतीने माहेरपण अनुभवलं आणि दादालाही अनुभव दिलं.